नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर म्हणू काय करतेस? मी आता पेंट करते थोडंसं देवीचं, म्हणजे आम्ही हा मुखवटा घेतला. पूर्ण तो प्लेन तर नव्हता, त्याच्यावरती कारागिरी थोडीफार केलेली होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही टिकली होती, हा ऑरेंज कलर दिसतोय तो हे डोळे, आणि म्हणजे एकदम बेसिक गोष्टी केलेल्या. आणि देन अ लाईट, एकदम लाईट होतं ते सगळं. ओके. आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल थोडंसं केलं. म्हणजे मागच्या टाइम तुम्ही बघितलं असेल, इथे आम्ही सगळं असं मोती बिती सगळं ते चिटकवलेलं. एक कोल्हापूर अंबाबाईचा मुखवटा आपला ते मागच्या व्हिडिओ मध्ये असेलच, तो जर तुम्ही बघितला ना खालचा दुसरा. ओके. तर मग आता माझे त्या हात असं बारीक एकदम काम असतं, तो माझे हात असे थरथरतात. तर म्हणून मी हे करायला जास्त देत नाही. अजून मला साडीचं सुद्धा करायचं नाही. अजून वाजलेत बघा, अजून एवढं वाजलेत आणि आता आम्ही करतोय. तर मुखवट्याचा जिवंतपणा असा आतापासून सुरुवात झाली आहे. तर उद्या पूजा झाल्यावरती किती छान दिसेल. ऍक्च्युली आतापासूनच मला तो दिसायला लागलाय, कारण का जेव्हा हे सगळं लाईट होतं. आणि माझ्यासाठी तर उद्या एक मोठं असं एक चॅलेंज आहे की हा मुखवटा आहे ना, तुम्हाला आता काय माहिती, मला म्हणजे कॅमेरामध्ये शूट होत असेल, कॅच करत असेल की नाही काय माहिती, पण हा मुखवटा बऱ्यापैकी मोठा आहे. नारळापेक्षा बऱ्यापैकी हा मुखवटा मोठा आहे ना मनिता? तो मनिता तुम्ही बघू शकता, मनिताच्या ना पूर्ण हातात बसतोय तो मुखवटा. तरी तिचा हात खूप छोटा आहे, तरी तो बघा मुखवटा तिच्या हातापेक्षा मोठा आहे. तर हा माझ्यासाठी उद्या खूप मोठं चॅलेंज असणार आहे. आणि ते कारण की ह्याच्या खाली हे बेस तसा दिलाय. ह्याच्यामध्ये अजून बघू काय होते. मला बेस नसला पाहिजे. ह्या गोष्टी पप्पा माझ्या करू शकतात. तर मानविता छान देवीचा असा मस्त मनीतरी जिवंतपणा आई माऊलीचा आणलाय. आणि उद्या लुक आपला कुठला आहे? आई एकविरेचा. जेव्हा मी ह्याला आय लॅशेस लावले, हे मी नकली घेऊन आली ती. एका वुमेन आय लॅशेस मध्ये दोन्ही झाले आहेत. हा, एका आय लॅशेस मध्येच दोन्ही काम झाले आपलं. आणि हे आहे ते पहिल्यापासूनच डोळे होते. मी फक्त हे वरती जे ब्लॅक आहे ते आयलाइनर केलं, आयब्रोज केले. लिटरली मला असं वाटते ते असं एकदम जिवंतपणा, असा सजीवपणा. तर अगदी अशा पद्धतीने तर तुम्ही बघितलं की मन्विताने असं सुंदर मस्त मुखवट्याला अजून कलर एकदम मस्त केला आणि अजून मुखवटा खूप 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 सुंदर दिसत होता. तर त्याच्यानंतर अजून हे पण एक वर्क तिला मी दिलं होतं, म्हणजे आम्ही दोघं मिळून हे काम करत होतो की ते म्हणजे असं देवीच्या म्हणजे कळशीला असं मला साडी नेसवायची होती. माझं बरेच दिवसापासूनचा प्रयत्न चालू होता की काहीतरी असं नवीन मला महालक्ष्मीसाठीच्या पूजेमध्ये करायचं आहे, म्हणजे करायचंच आहे. तर म्हणून करतो आहे. त्याच्यानंतर माझी तब्येतसुद्धा जरा डाऊन होती, म्हणजे खोकला वगैरे असं जरा असं होतं, सर्दी. तरी पण आम्ही दोघं मिळून असं काही ना काहीतरी नवीन गोष्टी असं करण्याचा प्रयत्न करत होतो. तर मी आणि मनू आम्ही दोघं जण रात्रीची तुम्ही बघितलात 12च्या नंतर 12 वाजून तरी गेलो होते, तरी पण आमचं हे कामं जी आहेत ना ती अशी सुरूच होती. पण आजकालच्या काळात 12 पण आता काहीच नाही आहे, म्हणजे एकदम सिम्पल झालं आहे ते. त्याच्यानंतर सगळं दुसरं एक वर्क होतं, ते मम्मीनी काम केलं. ते मला कधीच जमत नाही. आणि खरंच जर मी मम्मीपासून कधी लांब राहिलो काही कारणांसाठी किंवा कधी कुठल्या गोष्टीसाठी, तर मग आणि हे व्रत जर मला करण्याची इच्छा झाली तर मग मात्र मी डायरेक्ट ती जुडी आणून तशीच्या तशीच तिथे लावून ठेवेन, असं करेन. कारण हे मला साफ करता अजिबात नाही आहे. ही जुडी आणताना सुद्धा मम्मी एकटी घेऊन येते, कारण कधीतरी मी मार्केटला जातो ना तेव्हा बोलतो की म्हणजे मला स्वतःलाच भीती वाटते, मला ती 5 पानं कधीतरी ओळखता सुद्धा येत नाहीत. मग नक्की एक्झॅक्टली 5 आहेत की नाही हाच माझा नेहमी प्रश्न पडलेला असतो. तर म्हणून मग माझा प्रयत्न नेहमीचाच असतो की काहीतरी असं नवीन करत राहावं. आणि माझ्या एकट्यामुळे बऱ्याच जणांना मी एकटाच करत नाही, तर मी सगळ्यांनाच कामाला लावतो. माझं जे कुटुंब आहे ना त्या अख्ख्या कुटुंबाला मी कामाला लावतो. तर आता बघा, हा जो मिऱ्यांचा जो पदर होता, म्हणजे जो पदराचा भाग आहे ना, तर तिथे सुद्धा अशा मिऱ्या काढून घेत होतो, कारण तिकडे एक नंबर असं म्हणजे एकदम सुंदर तो मला डोक्यावरनं असा टाकायचा होता देवीच्या, की तो अजून एकदम छान दिसेल. आणि मग त्याच्यानंतर हा जो एक ब्लाऊज पीस असा लावला होता, हा प्लॅन पहिला ठरला नव्हता.
हा मी त्या क्षणाला ठरवलं. म्हणजे हा जो ब्लाऊज पीस लावायचा हे काहीच आमच्या डोक्यात नव्हतं, ना बनविताच्या ना माझ्या, ना काहीच ना काही. नंतर माझ्या मनात एक तेव्हाच गोष्ट आली, कदाचित ती देवीच माझ्या डोक्यामध्ये तसं टाकत असेल, की हा जो वरचा भाग आहे ना तिथे सगळं ते तसं असं खिचडीसारखं दिसत होतं. तर मग काय करू त्यावरती, काय करू? तर मग मी काय केलं, ब्लाऊज पीस होता, मम्मीला वगैरे फोन केला की मम्मी असा असा ब्लाऊज पीस आहे का? तर मम्मी बोलली शोध म्हणजे सापडेल. तर हा एक्झॅक्ट समोर माझ्या डोळ्यासमोर होता आणि हा जो ब्लाऊज पीस आहे ना या साडीवरती इतका सुंदर दिसतोय, म्हणजे तो पटकन परफेक्ट मॅच झाला. म्हणजे जर तुमचं असं म्हणजे असं मॅचिंग जर तुम्हाला समजलं ना, तर तुमच्या पूजेमधलं जे गणित आहे ना ते एकदम असं पटकन सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे जर आपण वेगळ्या संख्येला जर प्लस केलं आणि त्याचं उत्तर दुसरं असेल, जे आपल्या अपेक्षित आहे ते उत्तर त्याचं नाही आहे, तर मग ते कसं होणार, जे आपल्याला उत्तर अपेक्षित आहे तसे आपल्याला संख्या प्लस करावी लागेल, तर ते नीटनेटकं येईल. अगदी तसंच आहे पूजेचं. जर आपण थोड्या गोष्टी, छोट्या गोष्टी नीटनेटक्या बघितल्या, म्हणजे आता बघा हा दागिन्यांचाच फक्त प्रकार आहे. जर फक्त आता आपण फक्त अडकवायचा सगळा प्रयत्न केला, तर ते कसं दिसणार? अजिबात चांगलं दिसणार नाही. आता बघा मला आता एकविरा देवीचे तुम्ही दागिने किंवा कोळी लोकांचे तुम्हाला माहितीच असतील, की त्यांचं माणसांवर तर तेवढंच प्रेम असतं, पण बाकीच्या गोष्टींवर कमी, पण त्यांचं सोनं, नाणं ह्याच्यावरती जास्त अट्रॅक्शन असतं. तर तसाच एक क्लासी मस्त असा मला असा लूक करायचा होता. पण तेवढे आता माझ्याकडे एवढे अवेलेबल दागिने नव्हते. तर जेवढं अवेलेबल होतं, जसं काय होतं त्याच्यामध्ये असं केलं आहे. आणि त्याच्यानंतर हे असं सुंदरसं असं देवीचं वेगळं मंगळसूत्र आहे. तर ते एक मी घातलं आहे. तर हे एकच मोठं सिरीजमध्ये माझ्याकडे मंगळसूत्र होतं देवीसाठी. तर मग म्हणून ते घेतलं आहे मी. सॉरी सर्वांना, थोडासा तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल, पण सध्या माझा आवाजसुद्धा थोडंफार तुम्हाला डब दिसत असेल. त्याच्यानंतर बघा आता हे जे माझे पुन्हा एकदा सोपस्कार सुरू आहेत, की तो हार काढला, मग तो आता मी दुसरा हार लावला. आज तुमच्या सर्वांसोबत एकदम अशी खरी गोष्ट, अशी म्हणजे खरं जे मला काय एवढा पूजेला वेळ लागतो देवींच्या खास करून, तर त्याचीच माझी इथे ह्याच्यामध्येच माझी एवढी तारांबळ उडते, की कुठला हार वरती लावू, कुठला हार खालती लावू, कसा लावू, काय करू, किती हार ठेवू म्हणजे एवढे समोर प्रश्न असतात ना कधीतरी, पण ते कधी सॉल्व एकदम पटकन होतात. त्याच्यानंतर मग तो कंठा हार होता ना, तो मी तशाच पद्धतीने लावला नीटनेटका. तरी त्याच्यानंतर अजून एक छोटा हार होता मण्यांचा, म्हणजे असाच गोल्ड वर्कमध्ये होता तो, तर तसाच एक हार होता, तर तो पण मी विसरलो. म्हणजे माझ्या डोक्यातच नाही आला लावायचा. जेवढं अवेलेबल त्या डब्यात मला सापडलं मी तेवढं लावलं. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा टास्क होता, की एवढा मोठा मुखवटा कसा लावू. तुम्ही बघितलं असेल की तो मुखवटा पाठीच पडत होता. म्हणजे सारखा मी लावतोय त्याला तरी तो पाठीच पडतोय. काही ना काहीतरी होतंय, म्हणजे तो नीटनेटका स्टेबल राहतच नव्हता. आता तुम्हाला त्यामध्ये स्टेबल दिसला, तो एवढा आटापिटा केल्याच्या नंतर तोच एवढा स्टेबल राहिला. अक्षरशः मी देवीच्या पाया पडलो की बाबा राहिला होता स्टेबल. पण नंतर मी तुम्हाला दाखवणं, म्हणजे ह्या ज्या पापण्या लावल्या आहेत तर ते दाखवण्यासाठी तो मुखवटा काढला. पण नंतर मला भीती वाटलेली की तो बाबा बसेल की नाही. पण नाही, देवीच्या मनात होतं, तर म्हणून अगदी तशाचं तसं काम झालं. मुखवटा माझा म्हणजे एकदम परफेक्ट बसला. नारळाला वगैरे तो एकदम छान, एकदम मस्त बसला होता. आणि त्याच्यानंतर तो ब्लाऊज पीस मी लावला होता ना त्याच्या इथे, तो म्हणून तो परफेक्ट बसला एकदम. कारण त्याला मी नीटनेटकं असं रुतवून त्यामध्ये ठेवलं होतं. ते तुम्ही बघितलात, जरा जरी ब्लाऊज पीस हलला तरी तो पटकन हलत होता. तर ह्याच एक अशी म्हणजे गोष्टी होत्या काय. मग त्याच्यानंतर आज मला करायची होती ती म्हणजे विड्याच्या पानांची वेणी. तर अशी नवीन विड्याची पानाची वेणी करायची होती. लास्ट टाईमच्या गुरुवारच्या पूजेमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल की विड्याच्या पानांची वेणी ट्राय केली होती, पण ती काय बाबा म्हणजे नीट झालीच नाही, ती फेल गेली. पण आज म्हटलं की नाही, आज मी काहीही करून देवीसाठी वेणी बनवणार. पण आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आज गजरे माझ्याकडे नव्हते. मी गेलो होतो दादरला, पण तिकडेच म्हणजे आपण फिरत असतो ह्याच्यामध्ये, तर तेव्हा मला वाटलं की नीटका लूक होईल की नाही, ह्या भीतीने मग मी ते घेतलं नव्हते. तर हा एक छोटासा माझा प्रॉब्लेम झाला, पण लूक एक नंबर झाला देवीचा. त्याच्यानंतर तुम्ही आता बघू शकता, हा असा एक फुट्टा घेतला होता मी, आणि तो फुट्टाला नीटनेटकं असं सर्कलमध्ये मी कट करून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला मी स्टेपलरने, आपला जो स्टेपलर आहे ना
त्याच्याने नीटनीटकं पान असे ॲडजस्ट करून घेत होतो. आणि जर इथे आपण शिवायचं म्हटलं ना तरी खूप वेळ जाणार. तुम्ही बोलाल मोठी सुई घ्यायची, मग मोठं तर कार्डबोर्ड जर तुमचा कार्डबोर्ड आहे, आता तो जो फुट्टा आहे जर तुम्ही जाड घेतलात मग त्याला पण इश्यूज होतात. आता हा जो मी फुट्टा वापरला होता ना तो एकदम सिंपल फुट्टा वापरला मी. काहीच त्या फुट्ट्यामध्ये म्हणजे एकदम असा जाडसर असा फुट्टा नव्हता किंवा एकदम वर्क केलेला असा वगैरे फुट्टा नव्हता. एकदम सिंपल फुट्टा होता. तर तोच मी इथे यूज केला आहे. पण तो पण नंतर ही पानं बिनं लावून झाल्यानंतर असं म्हणजे एकदम जड झाला होता, एकदम लचापच्चा झाला होता. म्हणजे तो त्याच्या पायावर उभाच राहत नव्हता असा झाला होता. पण आणि कारण ती पानंसुद्धा डेफिनेटली ती पानंसुद्धा ओली होती. तर ते ओल्या पाण्यामुळे तो फुट्टा होता तो पण थोडासा डप होत गेला. तर म्हणून मग म्हटलं की आता काय करू आता पुन्हा एकदा. तर साडीचा जो प्रश्न होता तो तर सुटला. पण म्हटलं देवीने पुन्हा एकदा नवीन एका संकटात आणलेलं आहे आणि त्यातनं आपल्या परत एकदा बाहेर यायचं आहे. तर असं जरासं कन्फ्युजन माझं होतं. पण काय म्हणतात ना की तिचीच लीला, त्यात देवीची लीला, की तो वेणी जी होती ना ती एकदम परफेक्ट देवाच्या ह्याच्यात बसली, म्हणजे देवीच्या ज्या केसात बसली. त्याच्यामध्ये ही जी वेणी होती ती मी अशी तुम्हाला दाखवली की असं मी लुक करणार आहे देवीच्या वेणीमध्ये. तशी छान आणि मस्त आपली पूजा म्हणजे आपलं पूजेसाठी असं खूप सुंदर अशी वेणी बनवली आणि त्याच्यानंतर अशी सुंदर छान मस्त माझी पूजा पूर्ण झाली. धूप पीप सगळं करून झालं. त्याच्यानंतर मग मी आता रांगोळी काढतोय. कारण तुम्ही बघितलं असाल मांडणी माझी जी होती ती बऱ्यापैकी मोठी होती. तर एवढ्या मोठ्या मांडणीच्या इथे खरंच म्हणजे करणं म्हणजे एकदम खूप डिफिकल्ट आहे. तर म्हणून मी जास्त करायला रांगोळीला तेव्हा प्रेफरन्स नव्हता दिला. म्हटलं माझी अख्खीच्या अख्खी पूजा जेव्हा होईल ना नीटनेटकी डिटेल की तेव्हाच मी रांगोळी काढेन छान अशी मस्त. त्याच्यानंतर मग तुम्ही बोला आता समयांच्या खालती हे असे बॉक्स काय ठेवलेत. कारण हे बॉक्स मी यासाठी ठेवलेत कारण माझे जे समय आहेत ना तर जरा छोटा आहेत. तर तो लुक म्हणजे तो देवीपर्यंत असं तो वरती थोडा दिसला पाहिजेत. तर म्हणून तेवढी हाईट म्हणून त्यासाठी मी त्याला तेवढं उंचवटा दिला आहे. पण ते पण दिसायला खूप सुंदर दिसत होतं. बघा मी रांगोळी तिकडनं अशी काढली. तर अगदी अशी छान मस्त आणि आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या 3ऱ्या गुरुवारची अशी खूप सुंदर आजची आपली पूजा झाली. आणि आजच्या आपल्या पूजेचं स्वरूप होतं ते म्हणजे आई एकविरेचं. आणि साक्षात्कार वाटतोय की खरंच आई एकवीर आपल्या समोर बसली. एवढी सुंदर पूजा आजची आपली झाली आहे. खरंच खूप छान पूजा झाली. नक्की तुमच्या डोळ्याचं सुद्धा पारणं फिटलं असेल. एवढी छान आजची आपली पूजा झाली. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं म्हणजे मी कालचं जे शूट घेतलं होतं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी हे ऍड केलं होतं म्हणजे आपला मार्गशीर्षच्या गुरुवारचं. तर आजच्या पूजेमध्ये सगळ्यांचे हात लागले. मी पूजा मांडली. त्याच्यानंतर मनविताने साडी नेसवून दिली, मुखवटा कलर केला. त्याच्यानंतर मग मम्मीने मला पानं वेचून दिली वगैरे असं खूप 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 सगळ्या गोष्टी. आणि एकदम अशी सुंदर आजची आपली मार्गशीर्ष महालक्ष्मीची खूप 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 छान पूजा झाली. खरंच म्हणजे माझे स्वतःचे डोळे निसटत नाहीत तिथून. एवढी सुंदर पूजा झाली. साडी पण देवीला एकदम अशी सुंदर नेसवली. त्याच्यानंतर खास करून विड्याच्या पानांची वेणी सुद्धा देवीला खूप छान दिसते. त्याच्यानंतर वेणी घातली, त्यानंतर फुलं लावली. त्याच्यानंतर मग ते देवीला मी मोराचे असे कानपुतले म्हणतात त्याला, कानातलेच आहेत ते मोराचे, पण त्या प्रकारामध्ये मी ते लावले देवीला. त्याच्यानंतर देवीला अशी सुंदरशी मोत्याची साधीशी नथ घातली. इतका सुंदर दिसतोय ना आपली पूजा, खरंच सांगतो. आणि ही मी साडी जी नेसवली ना कलशाला ती कलश नाहीये, तो म्हणजे पितळेचा वगैरे कलश नाहीये. जसं माझ्याकडे बरेचसे कलश आहेत त्याच्यातला तो एकही कलश मी वापरलेला नाही. यावेळेस मी स्टीलची मोठी माझ्याकडे कळशी आहे, ती कळशी इथे मी वापरली आहे.
आणि ती खरंच खरंच खूप छान दिसते कळशी. आणि त्या कळशीमुळेच अशी पूर्ण म्हणजे आपला जो साक्षात्कार वाटतो आईचा तो कळशीमुळेच वाटतो, कारण ती साडी बऱ्यापैकी मोठी आहे. तर मोठ्या साडीला म्हणून तसं मोठं काहीतरी लागतं, तर म्हणून मी तशा पद्धतीने ती कळशी वापरली. पण खरंच कशी झाली पूजा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मला खरंच नक्की मी आय होप की तुम्हाला सुद्धा तुमच्या डोळ्याची सुद्धा पाळणं नक्की फिटलं असेल. एवढं सुंदर आजची आपली पूजा झाली. त्याच्यानंतर तुम्ही मला अजून एक मोठा प्रश्न विचाराल की तुम्हाला प्रश्न पडू शकतो की एवढी मोठी कळशी वापरली याचा अर्थ त्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात पाणी जाणार, तर पाणी नंतर त्याचं काय करायचं. तर जशाच पद्धतीने आपण जसं आता मीच वापरली म्हणून नाही, जेव्हा तुम्ही सुद्धा कधी तुम्हाला हाईट हवी असेल वस्त्रासाठी म्हणू नका किंवा त्याच्यासाठी म्हणू नका, तर तेव्हा तुम्ही अशा कळशा वापरत असाल तेव्हा ते जे पाणी असतं ते आपण झाडांना आपल्या घालायचं. पण जर आपण झाडांना ओव्हरलोड पाणी घातलं तर मग आपली झाडं सुद्धा खराब होऊ शकतात, कुसू शकतात किंवा खराब होऊ शकतात. तर मग काय करायचं, जेवढं आवश्यक पाणी आपल्या कळशातलं आपल्या झाडांना हवंय तेवढं आपण घालायचं आणि बाकीचं सर्व पाणी आपल्या गार्डन मध्ये ओतून टाकायचं. तर असं सिंपल पूजा आहे, एकदम सिंपल सगळं आहे. त्याच्यानंतर मग मी नीटनेटकी कळशी वगैरे छान असं नीटनेटकं सगळं बसवून घेतलं, कारण मला त्याचीच खूप भीती असते की नीटनेटकं बसलं पाहिजे मेन म्हणजे. आणि ते कसं आहे, ते जेव्हा मी साडी नेसवली होती म्हणजे आपल्या कळशीला, तर म्हणजे मनविताने नेसवली होती आम्ही दोघांनी मिळून, तर तेव्हा ती पाण्याने नव्हती भरली, मग ती खूप डगमळत होती. नंतर मग मी त्यात खूप पाणी घातलं भरेपर्यंत, ज्यानंतर पानं, नारळ, दागिने, साडी, मुखवटा, वेणी असं खूप सगळं वजन झालं असेल, मग ते एकदम टाईट असं फिक्स बसलं असेल. तशी सुंदर आजची आपली मार्गशीर्ष महालक्ष्मीची पूजा झालेली आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.